नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सगळ्या ताईंना शुभ सकाळ। तर आज मी आहे माझ्या आईच्या घरी आणि तुम्हाला दिसत असेल मी आलेले कपड्याच्या दुकानामध्ये। आज भरणारे मी माझ्या मावशीची आणि माझ्या आईची ओटी आणि आजच आमचा धोंड्याचा पण कार्यक्रम होणार आहे, तर समोर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मी मम्मीसाठी आणि माझ्या मावशीसाठी साडी घेतली बघा, आणि माझ्या मम्मीनी माझ्या आजीसाठी म्हणजे माझ्या मम्मीच्या मम्मीसाठी पातळ घेतलं आणि तिच्या गुरु मम्मीसाठी बी पातळ घेतलं। तर तिने हे दोन पातळ घेतले बघा एका साईडचे, तर दोघींसाठी सारखेच घेतले तिने पण। आता आलो बघा मी खरेदी करून मम्मी मी, तर आजीसाठी हे छान पांढऱ्या कलरचं पातळ घेतलं। आई दाखव ग, हे बघा आई एकादशीला दिंडीत जात असती त्याच्यामुळं घालासाठी पांढरा कलर घेतला। भरपूर कलर होते पण आई म्हणे माझ्यासाठी पांढराच कलर आणा, त्याच्यामुळं काटा पण खूप छान आहे बघू शकता। पेन्सिल कलर आणि गोल्डन कलर आहे कॉम्बिनेशन। हा, आणि तुम्हाला आता दाखवते मी मम्मीच्या आणि मावशीची साडी। दाखव ग, त्याच्या अगोदर दाखवते अक्रोड। मम्मी गेली होती देवाला आणि डायरेक्ट किती किती अक्रोड आणले तिने, तर एक किलो माझ्या बहिणीसाठी, 1 किलो माझ्यासाठी आणि 1 किलो त्यांच्यासाठी। ते बघा किती मोठी ती पिशवी दाखव अक्रोडची पलीकडची, तर वेगवेगळे बांधून आणलेले मध्ये दाखव, डायरेक्ट बांधूनच आणले ते पुराय ना। अक्रोड केवढ्याले बघू शकता बघा, जवळून दाखवते कॅरी बॅग। वाव बापरे, तर तिघाचे 3 किलो अक्रोड आणलेले मम्मीनी। तर 200 रुपये किलो भेटले बघा, इकडे मिळत नाही असे अक्रोड। थँक्यू मम्मी। अक्रोड खाणं चांगलं असतं म्हणजे। हा, मम्मी म्हणते की माझे सगळे मुलं डॉक्टर करायचे त्याच्यामुळे तिने अक्रोड आणले। हसू नको निकिता, तर बघू आता डॉक्टर होते काय करते। हा, त्याच्यामुळं तर छान असे। आणि आता माझी साडी दाखवते, मम्मीने कोणती साडी घेतली मला दाखव ग। खूप छान साडी घेतली माझी मम्मीने खरंच खूप छान साडी घेतली माझ्या हाताने मला। कलर म्हणजे अंगावर पण धूपछाव कलर आहे, अंगावर खूप खुलून दिसली ती, ते बघू शकता। काट पण किती सुंदर आहे। तरी छान अशी साडी घेतली बघा मम्मीने माझ्यासाठी, आणि मी त्यांच्यासाठी कोणत्या कोणत्या साड्या घेतल्या ते दाखवते। समूचा ड्रेस दाखव एकदा। तर समूला असं छान ड्रेस घेतला आम्ही। समूचा ड्रेस आणला, समू अशी वाकून बघायला लागली। आणि आईच्या गोळ्या ते दाखव, मम्मीची आणि मावशी साडी। तर ही साडी बघा, आणि एक साडी आहे ही खोललेली आहे माझ्या आईची आणि मावशीची, दोघींची ओटी भरणार आहे मी आज। पीस बी किती सुंदर आलेला आहे बघा, नाजूक डिझाईन आहे। हा, मम्मीने परकर दिला याच्यावर, आणि हा त्याच्यावरचा पीस आहे साडीवरचा, साडीवरचा ब्लाऊज पीस आहे। खूप छान आलाय ना डिझाईन, कोणती बघू, मस्त आहे। बायावरची डिझाईन आहे, हा पाठीमागचा मी तुम्हाला असं दाखवतो तर बघा असं दिसतंय ना, तर या बायावर येणार आहे आणि हा पाठीमागचा गळा आहे, डिझाईन खूप छान आहे। आणि ब्लाऊज पीस पण खूप मोठा आला ना, खूप मोठा आहे आणि असा कॉन्ट्रामध्ये हा छान आहे ना। तर अशी खरेदी केली आणि आलो बघा आम्ही घरी। समूच्या बड्डेला चिंगीताई आणि सस्ते दादाने अर्धा ग्राम सोनं आणलं होतं बघा, तर ते घरात ठेवल्यापेक्षा मला वाटलं की समूच्या याच्यामध्ये ठोकून घेते। तर मम्मीच्या इथं मी ते अर्धा ग्राम म्हणजे 1 ग्राम आणि तिचं पहिले अर्धा ग्राम असा 1.5 ग्रामचा हा ओम केला बघा मी, किती छान दिसतोय। पहिलं खूप बारीक होता तिचा, आता मस्त आला बघा, आणि ओम पण छान नाव लिहिलेलं आहे त्याच्यावर। तर माझ्या आईच्या इथलं हे छान ज्वेलर्स, या ज्वेलर्सचं नाव श्री समर्थ माधवानंद या ज्वेलर्सचं नाव आहे बघा। इथं खूप छान डिझाईन पण मिळतं। आणि तर अशी केली बघा आम्ही तयारी ओटी भरण्याची। मी आज फक्त मावशीची ओटी भरणार आहे आणि उद्या मम्मीची भरणार आहे। मावशी मुक्कामी थांबणार नव्हती तर ही आहे बघा माझी मावशी, आणि तिला इथून छान असं ओवाळून घेते मी दारातून, म्हणजे आम्हाला रील पण काढायची आहे त्याच्यामुळं व्यवस्थितच करतोय सगळं। तर बघा छान असं कुंकू वगैरे लावून घेतलं। निकिता रीलचं शूटिंग घेते बघा, दिसत असेल तुम्हाला थोडी थोडी कॅमेऱ्यामध्ये। तर सगळ्यात अगोदर मावशीनी आणि मी एकमेकींना कुंकू लावून घेतलं, नंतर मावशी चालत येऊन ज्या जागेवर आम्ही डेकोरेशन केलं होतं त्या जागेवर येऊन बसणार आहे बघा आता।
आणि नंतर मग मी छान अशी तिथं तिची ओटी भरणार आहे. हे दिसत असं नाही माझ्या आईचं घर आहे, खूप छोटे आहे बघा. खूप अडचण होती, असं वाटतं आईचं खूप मोठं घर आहे एक दिवस छान, कारण की आमची एवढी परेशानी होती तर त्यांची किती परेशानी होत असेल असं वाटतं. तर बघा इथं माझी मावशी बसली आता खाली, आणि चौरंग वगैरे टाकलेलं नाही मी, खाली छान असं गालीच्या टाकला आणि त्याच्यावर मस्त कपडा वगैरे टाकून घेतला, म्हणजे व्यवस्थित बसता येतं. तर सगळ्यात अगोदर मी धुणारे मावशीचे पाय. तर आता मी या ताटामध्ये मावशीचे पाय धुणारे बघा. तर सगळ्यात अगोदर ताटामध्ये छान पाय वगैरे ठेवून घेतले आणि मग मस्त आता पाय धुवायला सुरुवात करते. निकिताचं चालू आहे बघा रील घ्यायचं काम. छोट्या क्लिपा घेते आणि सगळ्या क्लिपा जोडून मला ती व्हिडिओ पण तयार करून देणार आहे. तर इकडं धुतले बघा मी आता मावशीचे पाय आणि छान ते पुसून वगैरे घेते. नंतर लावते त्याला छान हळदी कुंकू. तर आता लावते बघा मी पायाला हळदी कुंकू. आता एकीमेकींना छान हळदी कुंकू लावून घेतलं आणि नंतर मावशीला मी गजरा वगैरे लावला बघा. गजरा वगैरे लावल्याच्या नंतर वळून घेतलं. तर दोघींसाठी पण गजरे आणलेले होते, मम्मीसाठी पण आणि मावशीसाठी पण. तर मावशीचा फ्रेश होता आणि आईला दुसऱ्या दिवशी लावल्यामुळे तिचा थोडासा सुकलेला होता बघा. तुम्हाला व्हिडिओ दिसेनच समोर. हा बघा मावशीचा किती सुंदर असा मोगऱ्याचा गजरा आहे. हा मी छान तिला केसामध्ये माळून देणार आहे आता. तर तिला गुलाबजामू खाऊ घातला, त्याच्यानंतर तिच्या केसामध्ये गजरा माळून दिला बघा. तर कसा दिसतोय तिचा गजरा कमेंट करून नक्की सांगा. तर असा छान माझा आणि माझ्या मावशीचा हा ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला बघा. तुम्हाला आवडला असेल तर नक्की सांगा. दुसऱ्या दिवशी भरली बघा मी आईची ओटी. तर सगळ्यात अगोदर आईला पण तसंच ओवाळून घेतलं. नंतर आई बसली जिथं आम्ही डेकोरेशन केलेले तिथं येऊन. तर तिचं पण डेकोरेशन छान केलं होतं बघा, दिसन तुम्हाला व्हिडिओमध्ये समोर. थोडेसे फुलं सुकले होते, तेच फुलं आम्ही भरून ठेवले होते, पण छान वाटत होतं. तर असं मस्त ताट आणि इकडं ओटीचं सामान वगैरे भरून घेतलेलं होतं मी. तर सगळ्यात अगोदर तिचे पाय वगैरे धुवून घेतले. नंतर पायाला पुसून आणि कुंकू लावून घेतलं. नंतर आईला मी कुंकू लावून घेतलं बघा. कुंकू लावल्याच्या नंतर तिला गजरा वगैरे माळून दिला केसामध्ये. तिचा आंबाडा होता, छान आंबाड्याला लावून दिलं तिचा गजरा. तर नंतर ओवाळून घेतलं. ओवाळणं झाल्याच्या नंतर लगेच तिची ओटी भरून घेतली बघा. आमचे चालू फोटो काढणं, तर काही रील काही फोटो. नंतर मग दर्शन वगैरे घेऊन तिच्या ओटीमध्ये साडी वगैरे जी मी आणलं होतं साहित्य ते टाकलं आणि नंतर तिची ओटी भरून घेतली आणि छान छान फोटो पण काढून घेतले बघा. त्याच दिवशी संध्याकाळी आमचा धोंड्याचा पण कार्यक्रम झाला बघा. आता समोर बघू शकता कशी खुश आहे, तिला ऑटोले काय चालू आहे. तर सोनूच्या कडेवर बसून आली होती ती. तर सगळेजण तिला समूदीदी म्हणतो. तिला छान हसू येत होतं बघा. इकडं दोघांचे छान आसन वगैरे टाकून घेतलेले भावा बहिणीचे, आणि मामा मामी त्यांना दोघांना ओवाळताय बघा. सगळ्यात अगोदर निकिताने समूचे पाय धुवून घेतले आणि तिने पाय धुतल्याच्या नंतर गणेशने छान असे पुसून घेतले. बाच्चीचे पाय धुवा म्हणता, तर खूप आशीर्वाद लागतो असं म्हणतात. तर त्यांनी छान पूजा केली बघा तिची. पाय पण खाली ठेवू दिले नाही, पायाखाली छान रुमाल ठेवला. नंतर तिला कुंकू वगैरे लावून घेतलं. नंतर तिच्या कपाळाला पण छान असं कुंकू लावलं बघा निकिताने. ती नुसतं बघत होती काय चालू आहे, बिलकुल रडली नव्हती पूर्ण तिचं कार्यक्रम पार होसर. नंतर तिच्या तोंडामध्ये छान असं साखर दिली तिने खायला. तर ती म्हणत होती मला माझ्या हाताने खाऊ द्या, तिच्या हातातून ओढत होती बघा. आणि गणेशचं खरंच खूप ऐकते ती. गणेशने टाकलं ना तर पटकन खाती. त्याचं बघा त्याच्या हाताने कसं खाऊन घेतलं, खूप शहाणी. तर तिचं झाल्याच्या नंतर तिला मस्त बाजूला उचलून ठेवलं सोनूने आणि मग त्याची पूजा केली त्यांनी. तर आता दोघांनी आधी तिला ओवाळून घेतलं आणि नंतर सोनूने तिला पलीकडे बसवलं बघा. तिचं झाल्याच्या नंतर सोनूचे पण पाय छान धुवून घेतले. तिचे पप्पा बघा बाजूला दिसत असं कसे फोटो काढत होते तिचे, कारण की ती बिलकुल रडत नव्हती. त्याच्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होत होता. छान पूजा वगैरे करू देत होती आणि तिला वाटलं आता माझं झाल्याच्या नंतर माझ्या भावाचं चालू आहे, तर त्याच्याकडे पण बारीक लक्ष देत होती बघा. तर त्याचे पाय वगैरे धुवून घेतले, हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्याला पण छान कुंकू वगैरे लावून रुमाल वगैरे टाकून दोघांना बघा समोर किती छान असे कपडे दिले. तर बघा कशी बघू लागली त्याच्याकडं. ते विचार करताय बघा काय करताय, काय चालू आहे असं वाटत असेल. तिला बोलता येत नाही पण. तर छान आता परत उचलून घेतलं तिला मांडीवर, कारण की आता त्यांना दोघांना छान असे कपडे वगैरे देणार आहे. आणि माझ्या आईने तिला बड्डेसाठी तिच्या नावावर टाकायला 20,000 रुपये दिलेले बघा. तर ते आम्ही तिच्या नावावर टाकणार आहे. तर आम्हाला सगळ्यांना कपडेही केले आणि तिच्या नावावर टाकायला 20,000 दिले. तिच्या नावावरचे 20,000 आता डायरेक्ट आम्ही तिला 18 वर्ष होसर ते काढणार नाही आहे का, सुकन्या योजनेत आम्ही ते टाकून देणार आहे.
तर असे त्यांनी छान असे कपडे वगैरे दिले दोघांना. आणि समूने बघा कसे पैसे हातात घेतले, बिलकुल सोडत नव्हती ती पैसे. नंतर सोनूला पण टोपी आणि रुमाल दिला आणि त्याचा ड्रेस देऊन टाकला बघा. तर दोघा भावा बहिणीला सुंदर ड्रेस घेतले त्यांच्या मामाने. सोनू आणि स्वामिनीचं झाल्याच्या नंतर आम्ही दोघं बसलो बघा ताई. तर सगळ्यात अगोदर निकिताने माझे छान असे पाय धुवून पुसून घेतले. त्याच्यानंतर तिने छान असं पायाला कुंकू वगैरे लावून घेतलं बघा. कुंकू लावल्याच्या नंतर दोघांना असं छान असं ओवाळून घेतलं तिने. छान असे दोघांना कपडे दिले. तर असं झाला बघा आजचा ब्लॉग आपला. आजचा ब्लॉग आवडला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि इथंच आपला ब्लॉग संपवते. धन्यवाद, बाय.